आधी केले मग सांगितले असं आपण नेहमी म्हणतो. समाजकार्य करणारे त्यापेक्षा बोलणारे जास्त असतात आणि करणारे कमी असतात. पण इथे शिलधी प्रतिष्ठान अशा लोकांना सन्मानित करतं की जे ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे करून दाखवतात. असेच एक युवा नेते आपण आज त्यांना सन्मानित करणार आहोत. सोनई येथील श्री प्रशांत यशवंतराव गडाख. आधी केले मग सांगितले, कारण आंतरधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करून त्याच विवाह सोहळ्यामध्ये स्वतःचाही विवाह करणारे श्री प्रशांत गडाख आज आपल्या शिलधी प्रतिष्ठानतर्फे सन्मानित होत आहेत. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे ते प्रणेते आहेत. शेखर सालकर यांना विनंती आहे की त्यांनी प्रशांत गडाख यांना घेऊन यावे. श्री लांजेवार साहेबांनाही विनंती आहे की प्रशांत रावजींना त्यांनी घेऊन यावे. प्रशांत गडाख सिनेटचे मेंबर आहेत. 25 गरीब या सगळ्यांमध्ये अत्यंत भरीव असं कार्य गेल्या काही वर्षापासून प्रशांतजी करतायत. सर्वांसाठी काम करणारे, सर्वांच्या हृदयाचा ठाव घेणारं काम करणारे आणि आधी केले आणि मग सांगितले अशा उक्तीचा ज्यांच्याकडे बघून आपल्याला परिचय होतो असे प्रशांतजी गडाख यांना विनंती आहे. आदरणीय नामदार साहेबांना विनंती आहे, खासदार साहेबांना विनंती आहे की आपण दोघांनी मिळून प्रशांतजी गडाख यांना सन्मानित करावं. थोर विचारवंत यशवंतरावजी गडाख यांचे सुपुत्र प्रशांतजी गडाख यांना सन्मानित करतायत खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि नामदार राधाकृष्णजी विखे पाटील. या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार वागचौरे साहेब, ससाणे साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र अभयजी शेळके, सर्व स्टेजवरील सन्माननीय, समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, या ठिकाणी शिलधी प्रतिष्ठानचे मी पहिल्यांदा आभार मानतो, धन्यवाद देतो की यशवंत सामाजिक प्रतिष्ठान काम करत असलेल्या सामाजिक संस्थेची त्यांनी दखल घेतली. त्याचबरोबर हा पुरस्कार साईबाबांच्या कर्मभूमीत मिळतो याचा सार्थ अभिमान आणि विशेषतः आनंद वाटतो. खरं म्हणजे पुरस्कार, मला एका मित्राचा फोन आला की असा पुरस्कार आपल्याला द्यायचं ठरलेलं आहे, तर आपण ते स्वीकारताल का. मला थोडी शंका वाटली, नेमकी स्वीकारताल का असा प्रश्न का विचारण्यात आला. आणि नंतर समजलं की तो विखे पाटलांतर्फे मिळणार आहे, म्हणजे त्यांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. त्यामुळं कदाचित संयोजकाला प्रश्न पडला असेल आणि आता त्यांचाही बरोबर आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे विखे गडाखांचं नातं काय आहे. नातं म्हणजे सोनई लोणी, आणि म्हणजे सोनई माझी सासुरवाडी ही लोणीची आहे आणि ती विखेंची आहे. आणि नामदार साहेब असं बऱ्याच जणांना वाटतं विखे गडाखांचं जमत नाही, परंतु 10 वर्ष आमचा संसार चांगला चाललाय आणि लोक उगाच शंका घेत बसतात. आणि असं विचारलं मी तर म्हटलंच, आता पुरस्कार एखाद्या इतर वेळी नाही म्हटलं असतं, पण अशा पुरस्काराला गेलंच पाहिजे. परंतु विनोदाचा भाग सोडला तर शिलधी प्रतिष्ठानचं धन्यवाद. कारण दुसरी बाजू अशी की सासूरवाडीकडच्या माणसाकडनं हा पुरस्कार मिळतो, याच्यातही अभिमान वाटतो. असंही कोणी समजून घेऊ नका की सासरे भावांनी काय जावयासाठी वशिला वगैरे लावला की काय. कारण राजकीय क्षेत्रात काम करत असताना, त्या बॅकग्राऊंडमध्ये असताना, तो त्या कुटुंबातला व्यक्ती सामाजिक काम करू शकतो असं ज्यावेळेस ऐकलं जातं, बघितलं जातं, त्यावेळेस अनेक शंका घेतल्या जातात. परंतु संयोजकाचे खरंच आभार की त्यांनी अशा शंका न घेता मोकळ्या मनानं हा पुरस्कार दिला.
या ठिकाणी छोटंसं काम आम्ही प्रतिष्ठानमार्फत करतो. कॉलेजचे शिक्षण संपल्यानंतर आम्ही काही युवक एकत्र आलो. अण्णा हजारेंच्या हस्ते 1999 साली हे प्रतिष्ठान स्थापन केलं. त्या माध्यमातून मोरेचिचोर असं गाव दत्तक घेणं, तिथे अनेक बंधारे बांधणं, मागच्या वर्षी 1 लाख वृक्ष आम्ही त्या ठिकाणी लावले. त्यांचं वृक्ष संवर्धनाचं काम करतो. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी 10,000 झाडं परिसरामध्ये लावतो. 52 मुली परिसरातल्या की ज्या शिक्षणासाठी त्यांना खूप इच्छा आहे शिक्षणाची, परंतु अर्थकारणामुळे ते शिकू शकत नाही, अशा 52 मुलींचं शैक्षणिक पालकत्व 10वी नंतर ते त्यांना ज्या ज्या क्षेत्रात मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, ज्या क्षेत्रात शिकायचं त्याची सर्व शिक्षणाची जबाबदारी त्या ठिकाणी प्रतिष्ठानने उचललेली आहे. ते अगदी आनंदाने त्या ठिकाणी शिक्षण घेतात. महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आम्ही नेत्रदानाचा उपक्रम त्या ठिकाणी करतो. गेल्या 2-3 वर्षापासून जी मोहीम आम्ही चळवळ सुरू केली त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद असा आहे की आपल्याला कल्पना आहे की अंधांची संख्या खूप जास्त आहे, परंतु त्या तुलनेत नेत्र उपलब्ध हे फार कमी प्रमाणात होतात. श्रीलंकेसारखा छोटासा देश हे नेत्र निर्यात करतो, तिथे कायद्याने सक्ती आहे की नेत्रदान हे केलं पाहिजे, परंतु आपल्या एवढ्या मोठ्या देशात ही अवस्था आहे. कायद्याने आपल्याला सक्ती करता येत नाही काही अडचणीमुळे, आणि त्या माध्यमातूनच त्या ठिकाणी चळवळीतनंच हे नेत्रदान चळवळ सामाजिक चळवळीतनं उभं करू शकतो. आणि आपल्या सर्वांनाही माझी विनंती की आपण हे काम जर या परिसरामध्ये सुरू करू शकलो तर निश्चित या चळवळीला अधिक जोम येऊ शकेल. कारण मगाशी शिंदे प्रतिष्ठानच्या अध्यक्षांच्या बोलण्यात आलं का आम्ही नेत्रदानाच्या संदर्भातही काम करतो. अवघड काम असतं, कारण सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस एखाद्या घरात दुर्दैवी मृत्यू होतो त्यावेळेस त्याची अवस्था काय असते, आणि आमचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते जायचे आणि नेत्रदान करायचे म्हणायचे. कुठे नकार यायचा, कुठे होकार यायचा, कुठे काही महिला धावून यायच्या त्या वातावरण अंगावरती, हे तुम्ही काय, आमची परिस्थिती काय आणि तुम्ही काय मागताय, अशा सगळ्या याच्यात. परंतु आज सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 85 लोकांनी नेत्रदान परिसरामध्ये आमच्या त्या ठिकाणी केलेलं आहे आणि 170 लोकांना त्यामधनं दृष्टी त्या ठिकाणी मिळालेली आहे. हे मोठं काम आम्ही त्या ठिकाणी करू शकलो, कारण हजारो हात यासाठी काम करतात, झटतात. आणि त्या दृष्टीनेच मी सांगू इच्छितो की हा पुरस्कार जरी प्रातिनिधिक स्वरूपात माझा असला तरी यासाठी हजारो कार्यकर्ते प्रतिष्ठानचे आहेत आणि त्यांच्यामुळंच हे सर्व शक्य झालेलं आहे. म्हणून त्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. परवा 1 महिन्यापूर्वीच आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला की साध्या पद्धतीने त्या ठिकाणी लग्न करायचे. परिसरामध्ये त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळालेला आहे, कारण आता लग्न सराई सुरू होणार आहे. लग्न किती भक्केबाज होतं त्यावेळेस त्याची प्रतिष्ठा किती वाढते, असा सर्वसाधारण बहुजन समाजामध्ये जो समज असतो त्याला छेद देण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या दृष्टीने साधे विवाह हे केले पाहिजे. मगाशी सूत्रसंचालकांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या तिन्ही भावांचे लग्न साध्या पद्धतीने झाले. आमच्या मोठ्या बंधूंनी 16 वर्षापूर्वी ते धाडस केलं होतं, त्यावेळेस थट्टा व्हायची, मस्करी व्हायची, परंतु अनेक जण अनुकरणही करायचे आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा त्या ठिकाणी ते काम जोमाने केलं पाहिजे. शिर्डीमध्ये हे काम मोठ्या प्रमाणात होतं. अनेक त्या ठिकाणी कैलास बापू कोते असतील, आबाईजी शेळके असतील, त्या पद्धतीने सामुदायिक विवाह करून शेकडो विवाह त्या ठिकाणी लावले जातात. मला असं वाटतं नव्या पिढीचे प्रतिनिधी सुजयदादा विखे यांनी सुद्धा त्या ठिकाणी सामुदायिक विवाहात लग्न लावलं आणि असं काम करणं खरंच कौतुक केलं पाहिजे. परंतु सर्वसामान्य लोक ज्यावेळेस एखाद्या पुढाऱ्याच्या घरात लग्न असं केलं जातं त्यावेळेस म्हणतात की यांना हे जमू शकतं, आपल्याला लोक हसतील, असे कॉमेंट्स करत बसतात. 2-3 वर्ग असतात, कोणी कॉमेंट्स करतं, कोणी त्याचं कौतुक करतं आणि कोणी चांगलंही म्हणतं. आपण कोणत्या वर्गावर बसायचं हे सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. आणि या दृष्टीनं मी पुन्हा एकदा शिंदे प्रतिष्ठानचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला मला म्हणजे आम्हाला सर्वांना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला. आपले आभार आणि आपल्याला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.